नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे की नैना ही प्रेग्नंट नाहीये। आता नैना प्रेग्नंट नाहीये, परंतु तरीसुद्धा ती कॉन्ट्रासेप्टिव्स म्हणजेच गर्भनिरोधक गोळ्या खात असते। ही गोष्ट कोणालाही माहीत नसते, अगदी राहुलपासून तिने ही गोष्ट लपवलेली असते। एकदा काय होतं की नैनाच्या गर्भनिरोधक गोळ्या ह्या संपलेल्या असतात, त्यामुळे तिला प्रेग्नंट होण्याची फार भीती वाटत असते। ती लगेचच एका मेडिकलमधून कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ऑर्डर करते। ऑनलाईन ऑर्डर करताना नैनाने त्या डिलिव्हरी बॉयला आधीच सांगितलेलं असतं की तुम्हाला चांदेकरांच्या घरापर्यंत यायची काही गरज नाहीये, मी रस्त्यावर येते गोळ्या घ्यायला, तुम्ही रस्त्यावरच द्या आणून। परंतु तो माणूस अगदी घरापर्यंत त्या गोळ्या घेण्यासाठी आलेला असतो आणि जेव्हा तो चांदेकरांच्या दारात उभा असतो तेव्हाच त्याने नैनाला कॉल केलेला असतो। तर नैना आता घाईघाईने पटकन खाली येते आणि त्याच्या हातातून त्या मेडिसिन्स घेते। नैना प्रचंड घाबरलेली असते आणि त्या डिलिव्हरी बॉयला सुद्धा ती बोलते की तुला कोणी इथपर्यंत यायला सांगितलं होतं, तुला सांगितलं होतं ना रस्त्यावर उभा राहा, आता पटकन इथून निघून जा कोणाला दिसण्याच्या आत। नैना खूप पटपट हे सगळं करत असते। नैना त्यांचे पैसेही पे करून देते आणि नैना आता घरामध्ये आलेली असते आणि त्यावेळी रोहिणी ही किचनमध्ये असते। आता रोहिणीने बघितलेलं असतं की जिन्यावरून नैना खाली येते आणि तिच्या हातामध्ये कुठलं तरी मेडिसिन आहे आणि नैना तिच्या साडीच्या मागे त्या मेडिसिन लपवत असते। आता रोहिणीला जरा डाऊट होतो, असं काय आहे नेमकं या पिशवीमध्ये की हिने ही पिशवी एवढी लपवून चालवली आहे। रोहिणीच्या मनात आता जिज्ञासा निर्माण होते। नैना रूममध्ये जाते आणि एका नेहमीच्या जागेवर त्या मेडिसिन लपवून ठेवते। तिने अशा मेडिसिन ठेवलेल्या असतात जेणेकरून राहुलला कळू नये की ते काय आहे। नैना मेडिसिन ठेवून आता खाली आलेली असते, परंतु रोहिणीच्या डोक्यात मात्र खटकाच असतो की हिने नक्की पिशवीत वरती काय नेलं आणि खाकी रंगाची पिशवी तिला चांगलीच दिसलेली असते, परंतु त्यात नक्की काय आहे हे रोहिणीला समजलेलं नसतं। जेव्हा नैनाला ती खाली बघते तेव्हा मुद्दाम आता रोहिणी तिच्या खोलीमध्ये जाते। रोहिणी इकडे तिकडे ती खाकी रंगाची पिशवी शोधू लागते, परंतु रोहिणीला ती पिशवी कुठेही सापडत नाही। रोहिणीने सगळी रूम शोधून काढलेली असते आणि मग तो शेवटचा ड्रॉवर राहतो, त्या ड्रॉवरमध्ये सुद्धा रोहिणी शोधते, तर त्या ड्रॉवरमध्ये तिला ती पिशवी सापडते। रोहिणी खूपच खुश होते। रोहिणी आता त्या पिशवीमध्ये नक्की काय आहे बघण्यासाठी पिशवी ओपन करते, तर त्या पिशवीमध्ये गर्भनिरोधक गोळ्या असतात आणि हे बघून रोहिणीला कळतं की जर नैना गर्भनिरोधक गोळ्या खातीये तर ती प्रेग्नंट कशी काय, याचा अर्थ नैना आपल्या सगळ्यांना बनवतीये आणि नैना प्रेग्नंटच नाहीये, नाहीतर ती ह्या गर्भनिरोधक गोळ्या कशासाठी खाईल। ह्या गोळ्या तर प्रेग्नंट होऊ नये म्हणून खाल्ल्या जातात आणि ती सांगते की ती 3 महिन्यांची आधीपासूनच प्रेग्नंट आहे, तर मग ती ह्या गोळ्या का खातीये। रोहिणीला आता सत्य समजलेलं असतं आणि नेमकं त्याच वेळी राहुल सुद्धा त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि रोहिणीला रूममध्ये बघून राहुल रोहिणीला विचारतो की मम्मा काय झालंय, तू आमच्या रूममध्ये काय करतेस, काही प्रॉब्लेम आहे का। तेव्हा रोहिणी म्हणते की राहुल प्रॉब्लेम नाही, खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय। राहुल म्हणतो की काय झालंय मम्मा, आणि मग रोहिणी आता राहुलला सांगते की अरे राहुल, ह्या नैनाने आपल्याला पुरतं वेडं बनवलंय। अरे ही कुठली प्रेग्नंट वगैरे नाहीये, हे बघतोयस का काय आहे, ह्या कसल्या गोळ्या आहेत माहितीये का तुला। तेव्हा राहुल म्हणतो की काय आहे मम्मा, कसल्या गोळ्या आहेत। रोहिणी म्हणते की अरे ह्या गर्भनिरोधक गोळ्या आहेत, म्हणजे गर्भ थांबवण्याच्या गोळ्या आहेत। जर तुझी बायको प्रेग्नंट आहे असं म्हणतीये तर मग ह्या गोळ्या कशाला खातीये। ॲक्च्युली ह्या गोळ्या गर्भनिरोधक असतात, म्हणजेच प्रेग्नंट न होण्यासाठी घेतल्या जातात। तुझी बायको तर 3 महिन्यांची प्रेग्नंट आहे, तिला ह्या गोळ्या खाण्याची काय गरज, याचा अर्थ तुझी बायको प्रेग्नंटच नाहीये। राहुललाही खूप मोठा धक्का बसतो। राहुल म्हणतो की मम्मा मला आधीपासून नैनावर डाऊट आहे की ती प्रेग्नंट नाहीच आहे। तर रोहिणी म्हणते की बरोबर, मला सुद्धा डाऊट होता आणि आज आपला डाऊट खरा ठरलाय। रोहिणीच्या हातामध्ये त्या मेडिसिनचा डब्बा असतो, तर आता त्याच वेळी नैना तिथे आलेली असते। मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। नैना रोहिणीच्या हातामध्ये त्या गर्भनिरोधक गोळ्या बघते आणि नैना खूप घाबरते। नैनाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं की आता मात्र ह्या दोघांनाही कळलंय की मी प्रेग्नंट नाहीये। नैना खूप घाबरते। आता हे दोघंही आपल्याला बाहेरचा दरवाजा दाखवतील हे नैनाला माहीत असतं। नैना घाबरतच आतमध्ये येते, तेव्हा रोहिणी आणि राहुल दोघंही नैनाकडे खूप रागाने बघत असतात। रोहिणी नैनाला विचारते की नैना हे सगळं काय आहे आणि ह्या गोळ्या तू घेतीयस, याचा अर्थ तू प्रेग्नंट नाहीयेस आणि आतापर्यंत तू आम्हाला फक्त उल्लू बनवत आलीस ना। नैनाला काय बोलावं तेच कळत नसतं। नैना प्रचंड घाबरलेली असते। तर राहुल म्हणत असतो की मला तरी आधीपासून तुझ्यावर डाऊट होताच आणि तो डाऊट आता खरा सुद्धा निघाला।
खरंच तू किती खोटाडी बाई आहेस, आज मला हे कळलंय. तुझ्या पोटात बाळ नसताना सुद्धा तू पोटात बाळ असल्याचे नाटकं केलेस ना. नैना काहीही म्हणत नसते. नैना फक्त सेफ साईड शोधत असते की मी कशा प्रकारे यांना पटवून देऊ की ह्या गोळ्या माझ्या नाही आहेत. आणि नेमकं त्याच वेळी कला तिथे येते. रोहिणी कलाला म्हणते की बघितलं का कला, तुझ्या बहिणीने काय केलंय ते. हे माहिती आहे ना काय आहे, ह्या गर्भनिरोधक गोळ्या आहे. तुझी बहीण गर्भनिरोधक गोळ्या खातीये. हे ऐकून कलालाही मोठा धक्का बसतो. तेव्हा आता नैना मुद्दामच कलाला खुणावते आणि प्लीज तू गप्प बस, आता काहीच म्हणू नकोस, असं ती कलाला खुणावत असते आणि अगदी रडवेला चेहरा तिने केलेला असतो. रोहिणी नैनाला म्हणत असते की नैना आता याबद्दल तुला काय बोलायचंय, आत्ताच्या आता तुझं खरं रूप सगळ्यांना मी सांगणार आहे. नैना म्हणते की अहो तुम्ही माझं ऐकून तरी घ्या, ह्या पिल्स माझ्या नाहीच आहे, ह्या गोळ्या माझ्या नाहीच आहे. रोहिणी म्हणते की तुझ्या नाहीये ह्या गोळ्या, म्हणजे तुझ्या नाहीये मग कोणाच्या आहे ह्या गोळ्या. तर नैना सांगते की ह्या गोळ्या कलाच्या आहेत, कलाने मागवल्या होत्या ह्या गोळ्या. आता मात्र कलालाही मोठा धक्का बसतो की नैनाने सरळ सरळ कलाचं नाव घेतलेलं असतं, कलाचं नाव तिने पुढे केलेलं असतं. नैना पटवून देत असते की खरं तर कलानेच ह्या मेडिसिन ऑर्डर केल्या होत्या. डिलिव्हरी बॉय हा दारामध्ये उभा होता आणि ऑर्डर घेण्यासाठी कोणीच नव्हतं, त्यामुळे मी ऑर्डर घेतली एवढंच आणि ती ऑर्डर मी माझ्याकडे ठेवली. याच्या व्यतिरिक्त काहीच झालेलं नाहीये आणि ह्या गोळ्या माझ्या नाहीये. तर मी प्रेग्नंट आहे तर मला ह्या गोळ्या खाण्याची काय गरज आहे, आणि ह्या गोळ्या तर कलाच्या आहे, कला खाते ह्या गोळ्या आणि ह्या कलाच्याच गोळ्या आहे, धर कला ह्या तुझ्या गोळ्या, असं म्हणून नैनाने त्या गोळ्या कलाच्या हातात दिलेल्या असतात. आता कला खूप विचार करत असते की आता काय करावं, कलाला काहीच समजत नसतं. आता एकीकडनं नैना तिला शांत राहण्यासाठी सांगत असते आणि दुसरीकडनं ह्या गोळ्या तिच्याच आहे असं नैना तिला प्रूव्हही करून देत असते. कलाकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नसतो. रोहिणी कलाला विचारते की नैना जे काही सांगते ते खरंय का कला, आणि ह्या गोळ्या तुझ्या आहेत का. तेव्हा कलाकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नसतो आणि कला म्हणते की हो रोहिणी मॅडम, ह्या गोळ्या माझ्याच आहे. पुन्हा एकदा नैनाला तिने वाचवलेलं असतं आणि बहिणीसाठी तिने पुन्हा एकदा माती खाल्लेली असते. परंतु रोहिणीला कुठेतरी डाऊटच असतो की अद्वैतचं आणि कलाचं रिलेशन तर एवढं चांगलं नाहीये, मग हिला गोळ्या खाण्याची काय गरज आहे. परंतु तिला असं वाटतं की असूही शकतं, रूममध्ये हे काय करतात हे थोडीच कोणाला सांगतात. तसंही एकमेकांशी हे बाहेर भांडत असले तरी रूममध्ये यांचं काय होतं हे आपल्याला थोडीच माहिती, आणि असू शकतं यांच्यामध्ये ते संबंध. रोहिणी म्हणते की ठीक आहे, परंतु रोहिणीच्या हातात आता एक मोठा बॉम्ब लागलेला असतो. रोहिणी त्याचा बॉम्बस्फोट तर करणारच असतं, हे ठरलेलं असतं. रोहिणी आणि राहुल दोघंही तिथून निघून जातात, कारण कलाने स्वतः सांगितलेलं असतं की ह्या गोळ्या तिच्या आहेत म्हणून. मग कला नैनाला जाब विचारते. नैनाला ती विचारते की काय आहे ताई हे सगळं. अगं ह्या गोळ्या तू खातीयस याचा अर्थ तू प्रेग्नंट नाहीये हे धडधडीत कळतंय मला. तेव्हा नैना म्हणते की कला प्लीज तू कोणाला सांगू नकोस आणि माझ्या डोक्याला बोर करू नकोस. कला म्हणते की अगं नैना ताई काय बोलतेयस तू, तुला तरी कळतंय का. अगं तू 3 महिन्यांची प्रेग्नंट असल्याचं घरात सांगतीये आणि जे की तू प्रेग्नंट नाहीच आहे. तुला कळतंय का घरामध्ये जर कोणाला कळलं तर याचा किती मोठा इम्पॅक्ट पडू शकतो. नैना म्हणते की मला माहितीये ना तू कोणाला काहीही सांगणार नाहीये, ही गोष्ट फक्त आपल्या दोघींमध्येच राहील आणि तू याबद्दल कोणाला काहीच सांगणार नाहीये. कला म्हणते की ताई हे बघ, तुला वाटत असेल की मी तुला वाचवतीये, आता मी फक्त सिच्युएशन वाचवण्यासाठी हे सगळं बोललीये, परंतु तू असं समजू नको की मी तुझ्या बाजूने, मी खोट्याच्या बाजूने कधीच उभी राहणार नाही. मग मला कितीही त्रास झाला तरी आणि समोर माझं कितीही जवळचं उभं असलं तरी तू लवकरात लवकर हे सगळं घरच्यांना सांगणार आहेस, नाहीतर मी स्वतः घरच्यांना जाऊन सांगेल. नैना म्हणते की कला तू असं काहीच करणार नाहीये, तू घरच्यांना काहीच सांगणार नाहीये. तर कला म्हणत असते की नाही ताई, मी तुझं ऐकणार नाही ह्या गोष्टीच्या बाबतीत. जर तुला घरी सांगायचं नसेल ना तर मी मात्र घरच्यांना सगळ्यांना खरं खरं सांगू देईन, कारण घरच्यांना मी अंधारात नाही ठेवू शकत. मी रोहिणी मॅडमला खोटं बोलले याच्या मागचं कारण आहे की मला वाटलं खरंच तुझी काहीतरी मजबुरी आहे आणि नंतर तू मला सांगितल्यावर गोष्टी सॉल्व्ह होतील असं मला वाटलं होतं, म्हणून तर मी ॲक्सेप्ट केलं की त्या गोळ्या माझ्या आहेत म्हणून. परंतु इथं तुझी काही मजबुरी नसताना तू घरच्यांच्या नजरेत एवढी मोठी धूळफेक करतेय, मी हे अजिबात सहन करणार नाही. चांदेकरांनी तुला एवढं ॲक्सेप्ट केलं, त्याचा तू असा फायदा घेणार आहेस का. उद्या तू काहीही वागशील, कितीही खोटं बोलशील आणि मी तुझ्या चुकांवर पांघरून घालायचं हे मला जमणार नाही, त्यामुळे मी हे घरातल्यांना लवकरात लवकर सांगणार आहे असं म्हणून कला आता तिला धमकी देऊन तिथून निघालेली असते. तर नैना खूप घाबरलेली असते की जर ह्या कलाने काही सांगितलं तर, परंतु कुठेतरी तिचं मन म्हणत असतं की नाही, कला असं करणार नाही, मला माहिती आहे, मी तिला सांगितलंय की नको सांगू म्हटल्यावर नाही सांगणार ती. सर्वजण जेव्हा घरामध्ये बसलेले असतात तेव्हा रोहिणी नेमकं नको तो विषय काढते आणि ती सरोजला म्हणते की सरोज बहिणी, तुला एक गोष्ट माहिती आहे का, कदाचित तुझा मुलगा आणि तुझी सून तुझ्यापासून ह्या गोष्टी लपून ठेवताय, परंतु माझ्याकडे मात्र या गोष्टीचा पुरावा आहे.
सरोज म्हणते की हे बघ रोहिणी, आडेवेढे घेऊ नकोस, जे काही बोलायचं ना ते स्पष्टपणे बोल. तेव्हा रोहिणी म्हणते की हो ग, स्पष्टपणेच बोलते मी, परंतु जेव्हा मी स्पष्टपणे बोलेल ना तेव्हा मात्र तुझ्या पायाखालची जमीन नक्कीच सरकेल. तेव्हा सरोज म्हणते की काय आहे असं? तुला माहिती आहे का की तुझ्या पाठीमागे घरामध्ये काय काय गोष्टी होतात? अगं तुझा मुलगा आणि तुझी सून तुला खूप मोठा धोका देत आहे, ही गोष्ट तुला माहीत सुद्धा नाही आहे. तर आता अद्वैत आणि कला विचार करत असतात की आता आम्ही असं काय केलं, रोहिणी मॅडम असं का बोलताय. रोहिणी सरोजला म्हणत असते की अगं तुझी बहीण गर्भनिरोधक गोळ्या खातीये. आपल्याला तर अद्वैत आणि कला नेहमी सांगत असतात की त्यांच्यामध्ये कुठलेही संबंध नाहीये, काय नाहीये, मग ह्या गोळ्या खाण्याची त्यांना गरज काय पडतेय. आता मात्र सरोजचं डोकं फिरतं. सरोज अद्वैतला विचारते की अद्वैत हा सगळा काय प्रकार आहे. अद्वैत म्हणतो की नाही आई, मला याबद्दल तर काहीच माहीत नाहीये. सरोज कलाला विचारते की कला हे सगळं काय आहे. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं तू मलाच विचार ना काय आहे सगळं. या गोष्टीचा पुरावा तर माझी सून सुद्धा देईल. कलाने घरी गर्भनिरोधक गोळ्या ऑर्डर केल्या होत्या आणि त्याची ऑर्डर माझ्या सुनेने घेतली होती. माझी सून या सगळ्या गोष्टीला पुरावा आहे. नैना आता कलाची बाजू घेण्याच्या ऐवजी कलाला एक्सपोज करत असते आणि म्हणत असते हो सरोज मामी, हो ह्या गोळ्या तर कलाच्याच आहे. खरं तर कलानेच त्या ऑर्डर केल्या होत्या, परंतु डिलिव्हरी बॉय जेव्हा आला तेव्हा कला तिथे नव्हती आणि त्या गोळ्या मी घेतल्या आणि नेमकी त्या गोळ्या रोहिणीच्या हातात लागल्या. सॉरी हा कला, त्यामुळे मला सगळं सांगावं लागलं. आता ही नैना उलटी फिरलेली असते आणि जेणेकरून कलाचीच चूक आहे असं ती सगळ्यांना दाखवत असते. कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कला म्हणते की नैनाताई अगं काय बोलतेस तू हे. तेव्हा नैना म्हणते की कला आता उगाचच खोटं नको बोलू आणि घरच्यांसमोरून ह्या गोष्टी लपून नाही राहता ग. जाऊ दे, जे काही आहे ना ते खरं ॲक्सेप्ट करून घे. अद्वैतच्या मनात मात्र वेगळ्याच शंका येत असतात. खरे आणि मी आमच्यामध्ये जर नवरा बायकोचे संबंधच नाहीयेत तर मग ह्या गोळ्या खरे का खातीये आणि तिला ह्या गोळ्या खाण्याची काय गरज आहे. याचा अर्थ खरेचं दुसरीकडे कुठेतरी चालू आहे का. म्हणजे खरे मला धोका देतीये का. म्हणजे आमच्यामध्ये तर तसे संबंध नाही आहे, याचा अर्थ खरेचे दुसरे कुठेतरी संबंध आहेत का, असे डाऊट आता अद्वैतला येऊ लागतात. सरोज आता खूप चिडलेली असते आणि तिला असं वाटतं की याचा अर्थ कलामध्ये आणि अद्वैतमध्ये नवरा बायकोचे संबंध आहेत आणि आतापर्यंत अद्वैत आपल्याला सांगत आला की कशा प्रकारे तो इनोसंट आहे, तो त्या मुलीचा किती रागराग करतो, तिच्यासोबत तो कधीही संबंध बनवू शकत नाही आणि आता मात्र हे सगळे तिला पाहायला भेटत असतं. सरोज म्हणते की याचा अर्थ माझ्या मुलाने मला धोका दिलाय. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती. हा खरंच मला तुझ्याकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती आणि तू माझ्यासोबत एवढं खोटं बोलशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता मात्र अद्वैत सरोजला सांगत असतो की अगं आई, मला यातलं काहीच माहीत नाहीये आणि मी तुझा कुठलाही शब्द मोडलेला नाहीये. खरंच खरेमध्ये आणि माझ्यामध्ये कुठलेही संबंध नाहीये. मलाच कळत नाहीये की ह्या गोळ्या ती कशा खातीये. म्हणजे मला सुद्धा या गोष्टीचा अंदाज नव्हता की खरे हे सगळं करतीये. याचा अर्थ खरे ही माझ्यासाठी नाही करते ह्या गोष्टी, दुसरं कोणासाठी तरी करते, दुसरं कोणाचं तरी पाप वाचवण्यासाठी करते. आता ही गोष्ट ऐकून कलाला तर खूप मोठा धक्का बसतो. कलावर नाही ते आरोप लावले जातात. तर नैनाला खूप मज्जा येत असते. नैना विचार करत असते की मला माहिती आहे कला ही किती आपल्या माणसांना जपते आणि माझं नाव ती कधीही पुढे करणार नाही. सगळं काही चुका ही हिच्यावरच घेईल, मला माहिती ही गोष्ट. आणि शेवटी आता मी जी आग लावून दिली आहे ती काय विझणारी नाहीये. नैनाला खूप मज्जा येत असते या सगळ्या गोष्टींची. सगळेजण येऊन कलाला बोलत असतात. अद्वैतने तर कलाच्या चारित्र्यावर देखील संशय घेतलेले असतात की दुसरं कोणासाठी तू ह्या गर्भनिरोधक गोळ्या खातीये, दुसरं कोणाचं तरी पाप तू वाचवण्यासाठी ह्या गोळ्या खातीयेस. तर सरोजला सुद्धा अद्वैतचं म्हणणं पटलेलं असतं आणि सरोज सुद्धा कलाला बोलत असते की हे धंदे जर करायचे असतील ना तर चांदेकरांच्या घराबाहेर राहून करायचे. आत्ताच्या आत्ता अद्वैतला डिवोर्स दे आणि जिकडं जायचं तिकडं जा. यासाठी तुला आमच्या घरामध्ये राहण्याची काही गरज नाहीये. कलावर जे नाही ते आरोप लावले जातात. कला आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते. कला काही बोलणार असते परंतु कलाला बोलूनच कोणी देत नसतं. रोहिणी मात्र हसत असते की आता मात्र ह्या कलाची चांगलीच पुंगी वाजवली. कला आपल्याला अशी तावडीत कधी भेटलीच नसती. तर आबा म्हणत असतात की अगं सरोज, तू काय बोलतीयस, तू त्या पोरीचं ऐकून तरी घे, तिला काहीतरी सांगायचंय तुम्हाला, तिचं ऐकून तरी घे. तेव्हा सरोज म्हणते की आबा आता काय ऐकायचं राहिलंय, सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहे. ही मुलगी अजून किती आपल्या डोळ्यात धूळफेक करणार आहे. हे बघा आबा, तुम्हाला हे सगळं सहन होत असेल परंतु यामध्ये नुकसान माझ्या मुलाचं होतंय आणि मी माझ्या मुलाचं नुकसान अजिबात करून घेणार नाहीये. उद्या जर तिच्या पोटात बाळ वाढत असेल तर ही स्पष्टपणे सांगेल ना की हे अद्वैतचंच बाळ आहे म्हणून आणि आपल्या सगळ्यांना ते ॲक्सेप्ट करावं लागेल. मला हे अजिबात चालणार नाही हा आबा. उगाचच ह्या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला त्रास होतोय. कलाच्या आता सहनशक्तीच्या पलीकडे सगळ्या गोष्टी गेलेल्या असतात.
आणि ज्या नैनासाठी कलाने केलेलं असतं आणि स्वतःवर ओढून घेतलेलं असतं, आता मात्र कला तिचा चांगुलपणा सोडून देते आणि सरोजला म्हणते की सरोज मॅडम बस, आतापर्यंत तुम्ही मला खूप बोलल्या, माझ्या चारित्र्यावर बोलल्या, माझ्या आईवडिलांचे संस्कार देखील तुम्ही काढले, परंतु आता मी शांत बसणार नाही. तुम्हाला ऐकायचंच आहे ना की ह्या गर्भनिरोधक गोळ्या कोणाच्या आहे, तर ह्या गर्भनिरोधक गोळ्या माझ्या नसून नैनाच्या आहे. ही गोष्ट ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. रोहिणी म्हणते, कला अगं काय बोलतीयस, तू तर बोललीस की ह्या गोळ्या नैनाच्या नसून तुझ्या आहेत म्हणून. तेव्हा कला म्हणते की रोहिणी मॅडम, मी तुम्हाला सांगते खरं काय झालं ते. मगाशी मी तुमच्याशी खोटं बोलले, कारण मला असं वाटलं की नैनाताई कुठल्या तरी मजबुरीमध्ये आहे आणि तिच्याकडे ह्या गोळ्या कशा आल्यात मला त्याचं कारण माहीत नव्हतं. त्यामुळे ती सिच्युएशन पुढे नेण्यासाठी मी हे सगळं बोलले. मला वाटलं की नैनाताईची काहीतरी मजबुरी असेल आणि यामध्ये तिचा काहीतरी चांगला हेतू असेल, म्हणून मी तुमच्याशी खोटं बोलले. परंतु असं काहीच नाहीये. नैनाताई प्रेग्नंट नाहीच आहे आणि नैनाताईच ह्या गोळ्या खात होती. आतापर्यंत तिने चांदेकरांना खूप फसवलंय. मी तिला बोलले देखील की नैनाताई तू सगळ्यांना सांग, परंतु ती काही सांगायला तयार नव्हती. त्यामुळे मलाच आता ही गोष्ट सगळ्यांना सांगावी लागते. एवढंच नाही तर मी तिला वाचवलं, परंतु तिने मात्र माझ्यावरच शेण फेकलं. नैना ही कलाला म्हणत असते की कला अगं काय बोलतीयस, आता स्वतःवर आलं म्हणून तू माझ्यावर ढकलून देणार आहेस का, आणि काय बोलते तुला तरी कळतंय का. तेव्हा कला म्हणते की नैनाताई आता तू इनोसंट असल्याचा आव आणू नकोस. मला आधीपासूनच तुझ्यावर डाऊट होता की तू प्रेग्नंट नाही आहेस, कारण मॉडेलिंग करणं, काहीही खाणं, फिट राहणं हे सगळं तू करत होतीस आणि तेही तुझ्या पोटात बाळ असताना. कुठली आई हे सगळं करते प्रेग्नंट असताना, परंतु तू मात्र केलंस, तरी सुद्धा मी तुझ्यावर शंका घेतली नाही. रोहिणी आणि राहुलला तर आता कन्फर्म झालेलं असतं की ही प्रेग्नंट नाहीये, कारण त्यांना आधीपासूनच माहीत असतं की ही नैना फक्त आपल्याला गोल गोल घुमवते आणि आपल्याला प्रेग्नंट असल्याचं सांगते. रोहिणी आणि राहुलचा कलाला एक्सपोज करण्याचा प्लॅन तर फसलेला असतो, परंतु दुसरा प्लॅन त्यांच्याकडे रेडी असतो, तो म्हणजे ह्या नैनाला पहिल्यांदा घरातून बाहेर काढायचं. दोघंही एकमेकांकडे बघतात आणि मग राहुल सुरू होतो. राहुल म्हणतो की नैना इतका मोठा धोका, अगं तू मला इतका मोठा धोका दिलास. एवढं सगळं होऊन सुद्धा मी तुझ्याशी लग्न केलं. मी ह्या लग्नाला तयार नव्हतो, तरी माझ्या सगळ्या फॅमिलीने मला तुझ्यासोबत लग्न करायला सांगितलं. एवढ्या मोठ्या मनाने मी तुला ॲक्सेप्ट केलं आणि त्याचं हे फळ तू आपल्या बाळाचा एक वेपन म्हणून यूज केला. प्रेग्नंट नसताना सुद्धा तू मला सांगितलंस की मी प्रेग्नंट आहे आणि म्हणूनच तर तुला चांदेकरांनी स्वीकारलं ना. याचा अर्थ तू हे लग्न कशासाठी केलं. तुझं माझ्यावर कधी प्रेम नव्हतंच नाही ना. तुझं तर प्रेम फक्त ह्या चांदेकरांच्या प्रॉपर्टीवर होतं. रोहिणी म्हणते की मला तर आधीपासून माहीत होतं की ही नैना अशीच आहे. मला माहीत होतं ही नैना प्रेग्नंट नाहीये, परंतु माझ्याकडे कुठला पुरावा नव्हता ना हिला एक्सपोज करायचा. हिच्या गोळ्या माझ्या हाती लागल्या, परंतु ह्या कलाला अक्कल नाही. कलाने सगळं तिच्या अंगावर घेतलं, म्हणून मला असं वाटलं की असतील कलाच्या गोळ्या. परंतु इथं तर सूत्रधार कोणीतरी दुसराच आहे. अद्वैतलाही त्याची चूक कळलेली असते. अद्वैतला समजतं की अरे आपण कलाला इतकं काही बोललो, कलाच्या चारित्र्यावरती गेलो, आपण खरंच खूप मोठी चूक केली आणि कला तर अशी अजिबात नाहीये. सगळं काही या नैनाने केलं आणि बिचाऱ्या कलाला हे सगळं ऐकून घ्यावं लागलं. सरोजलाही समजतं की याचा अर्थ कलाची यामध्ये काही चूक नाहीये आणि ती रोहिणीला म्हणत असते की रोहिणी, आपण जर एखाद्याकडे बोट दाखवलं ना तर उरलेली 4 बोटं आपल्याकडे असतात, हे कधी विसरू नये. तू माझ्यावर शिंतोडे उडवत होती ना, माझी सून अशी, माझी सून तशी असं सांगत होती. आता तुला तुझ्या सुनेबद्दल काय बोलायचंय, त्यामुळे जरा ना विचार करून बोलत जा आणि घरावर याचा काय परिणाम होऊ शकतो ना याचाही विचार करत जा. रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, मला खरंच याबद्दल काही माहीत नव्हतं, परंतु आता मात्र मला कळलंय. तुम्ही नैनाबद्दल जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. तर आबा नैनाला म्हणतात की नैना याबद्दल तुला काय बोलायचंय. तर आबा नैनाला विचारतात की नैना यावर तुला काय बोलायचंय. तर नैना काही बोलत नसते आणि फक्त रडत असते. राहुलला ती म्हणत असते की राहुल प्लीज मला माफ कर ना, मी हे आपल्या प्रेमासाठीच केलं. अरे मला असं वाटलं की बाळाचं कारण मी पुढे गेल्यावर तू मला ॲक्सेप्ट करशील आणि माझं तुझ्याशी लग्न होईल. अरे मी जे काही केलं ते आपल्या प्रेमासाठी केलंय. राहुल प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. परंतु राहुल आता नैनाला म्हणतो की तू मला माझ्या आयुष्यातच नकोय. तर रोहिणी म्हणते की मला ही मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्यात पण नकोय आणि या घरामध्येही नकोय. रोहिणी आणि राहुल दोघांचं एकमत झालेलं असतं आणि त्या आबांना म्हणत असतात की आबा तुम्ही आत्ताच्या आत्ता ह्या नैनाला घराबाहेर काढा. त्यामुळे नैना आता चांगलीच परिस्थितीमध्ये अडकलेली असते. नैना कलाकडे बघत असते, परंतु कला सुद्धा आता नैनावर खूप रागवलेली असते. नैनाच्या ह्या सिच्युएशनमध्ये
नैनाच्या ह्या सिच्युएशनमध्ये फक्त एक कलाच असते की जिने तिची साथ दिली असती, परंतु तिने कलासोबतच पंगे घेतलेले असतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी तिने कलाचाच वापर केलेला असतो। त्यामुळे कलासुद्धा आता पुढे येत नाही आणि नैनावर आता घर सोडून जाण्याची वेळ आलेली असते। आबासुद्धा मध्ये काहीच बोलत नाही। आबा म्हणतात की नैनाने घरात राहायचं की नाही हा सर्वस्वी निर्णय तिच्या नवऱ्याचा आणि तिच्या सासूचा आहे। जर त्या दोघांना ती घरामध्ये नकोय तर मी मात्र काही बोलणार नाही। त्यामुळे आता नैनाचं घराबाहेर जाणं हे पक्क असतं। मित्रांनो, हे बघणं खूप रंजक ठरणार आहे की आता नैना तर घराबाहेर जाणार आहे, परंतु कला पुन्हा तिला घेऊन येईल का किंवा नैनाला ती घराबाहेर जाऊच देणार नाही, हे बघणं खूप रंजक ठरणार आहे। आजच्या भागाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा। हा ट्विस्ट तुम्हाला कसं वाटलं यावर तुमचं मत नक्की कळवा। अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट। थँक्यू। मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे।